ऐकायला नाही जायचं बोलणारही नाही. यस, आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती हा एक कर्जत विभागातील, कर्जत कालापूर विभागातील स्टार खेळाडू अजय भस्मा आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. ही साजेदारी टीम सचिन 11 माथेरानकडनं पाठवली आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मित्र म्हणेल ज्या खेळाडूने आजचा दिवस आपल्या नावावर कोरलाय तो खेळाडू प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती येईल. 18 चेंडूंचा खेळ आहे. 40-45 धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण की टीम चौदरवाडीने या अगोदरच्या मॅचमध्ये मित्र म्हणाल तब्बल 44 धावा टोकल्या होत्या आणि 45 धावा रोखल्या होत्या. यावेळेस स्टार खेळाडू सचिन 11 माथेरान संघाचा अजय भस्मा बॅटिंग स्टॅन्सवरती आहे. कशा प्रकारे फटकेबाजी करेल विचार करायला गेला तर KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी रायगड प्रीमियर लीग सुद्धा लाईव्ह पाहायला मिळते. पूर्ण जगभरात प्रक्षेपण दाखवलं जातं आहे. मी धन्यवाद करतो KTC लाईव्हचं पूर्ण मेंबर्स. खूप खूप आभार आहेत तुमचे. आयोजक आपले खूप खूप आभारी आहेत. तसेच मंडप डेकोरेटर, पडद्यामागचे हिरो ज्यांच्यामुळे आज आपण या रात्रीमध्ये विसवड करून खेळू शकतात असे हे मंडप डेकोरेटर आणि त्यांचे हे होलिचन्स, त्यांचंही खूप खूप आभार. आणि पूर्ण आयोजकांचं मी तर म्हणेल खरंच खूप सुंदर आयोजन होतं. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी आणि चौदरवाडी यांच्या माध्यमातून भरवलेली ही शृंखला नाईट रजनी शृंखला 2026 हे तरार पर्व पहिलं. आणि आजचा हा दिवस मेगा फायनलचा, या मेगा फायनलच्या दिवसामध्ये विचार करायला गेला तर चौदरवाडी टीम आजचा दिवस आपल्या नावावर करत आज या सामन्यामध्ये आलेली आहे. पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉल डॉट फुल होता, फुल केलाय पंच आमच्याकडे ओढलेत. विमर बॉल आहे, दंडित केलंय गोलंदाजाला. पहिला बॉल डॉट आला होता, नेक्स्ट बॉल वरती नो बॉल आहे. 5 धावा मिळाल्या जातील. टीमची टोटल मात्र 1 बॉल आणि 5 धावा. कमबॅक गोलंदाजाला करायचं होतं परंतु फलंदाजाने केलंय. या बॉलवरती चौकार लगावून अजय भस्मा इथे ब्लास्ट होतोय. अजय भस्माचा इथे फटका आलाय. आता मात्र पुढचा बॉल प्रसाद कशा प्रकारे फेकेल, कारण की दडपण असेल. समोर एक स्टार प्लेयर आहे आणि स्टार प्लेयर समोर एक नौका खेळाडू आहे. अवघ्या 1 ते 2 वर्ष झाला या क्रिकेट विश्वामध्ये चौदरवाडीच्या नावानं खेळणारा हा गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली कामगिरी करत होता अद्यापही, परंतु या बॉलवरती चौकारचा मारा खाल्लाय. फ्री हिट होता, कमबॅक केलंय. म्हटलं होतं कमबॅक करायचं आहे. नाही किपर मास उपशितो, काय झालाय काय माहिती. अरे बॉल धर, मास नको उपसू. दशरथ खेवारी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला होता, नेक्स्ट बॉलवरती नो बॉल होता आणि चौकार आला. अशा 5 धावांनी यावेळेस 1 धाव अशी टीमची टोटल एकूण जाऊन पोहोचती या बिनबाद 6 या आकड्यावरती. न स्ट्राईक एंड वरती सचिन 11 माथेरान संघाचा ओमकार आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर. यावेळेस कशा प्रकारे फटका येईल अजय नाही परंतु ओमकार इथे साजेल का. यस यस इथे आलाय, नक्कीच डॉट बॉल आहे. कमबॅक केलंय, म्हटलं होतं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आणि ते कमबॅक इथे होत आहे. 4 बॉल पेकले, 6 धावा खर्च केले आहेत गोलंदाज प्रसादने. जितक्या धावा रोखता येतील तितक्या रोखणं खूप गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत टीम चौदरवाडीने बॅटिंग स्टान्सवरती असताना लाजवाब फटकेबाजी केली, परंतु यावेळेस थोडीशी शांत आणि सावध खेळी करावी लागेल. नाही दशरथ यास इथं मी तर म्हणेल थर्ड अंपायरकडे आला. नाही या आमचेच बोकांडे बसा, बाकी काही नाही. त्याच राहिला आता अजय भस्मा. स्वतः फलंदाज मित्र मध्ये क्रिस सोडतोय, म्हणजे अजय भस्माला माहिती आहे इथे माझं थोडंसं रनअप कमी पडलं गेलं. डिसिजन पेंडिंग आहे तरीही आम्ही थोडं पाहतोय. अजय भस्मा मात्र यस विकेट आहे. खरंच खेळाडू वृत्ती असावी तर अजय भस्मासारखी का
स्टार प्लेयर म्हणतो मी त्याला, का त्याला कर्जत कालापूर तालुका स्टार प्लेयर मानला जातो. शांत आणि सावध खेळी आहे, अगदी नियम पाळून खेळणारा खेळाडू म्हणजे अजय भस्मा. जे खरं आहे ते मात्र खरं देणार. त्याला माहिती आहे माझी विकेट आहे आणि ते विकेट गमावले, विकेट बहाल केली. आत्महत्या मित्र म्हणजे स्वतः अजय भस्माने केले. रन घ्यायची गरज नव्हती. त्या बॅट जरी लागत नसली तरी मात्र थांबून खेळायचं होतं, कारण की आपल्या संघाला बॅटिंग लाईनची गरज आहे. न्यू बॅटर रवाना झाला आहे टीम सचिन 11 माथेरानकडनं. रामवीर, रामवीरचा डंका खालापूर तालुक्यामध्ये भरपूर गाजलेला आहे आणि तो रामवीर बॅटिंग स्टान्सवरती काय करेल या बॉलवरती, कोण हवी ठरणार. म्हटलं होतं रामवीरचा डंका, उठाया धनुष्यबाणार, लगाया बहार. यावेळेस आला षटकार. थँक्यू टू द मास्टर. 5 बॉल 1 विकेट आणि 12 धावा धावफलकावरती. गोल्डन डकची विकेट अजय भस्मा तंबूच्या आसऱ्याला, परंतु वन डाऊनचा फलंदाज टीमचा कणा म्हणून ओळखला जातोय राम. आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवरती रामवीर, या काय शक्तिमान, भिंगवीर भिरवीर शक्तिमान, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे नक्कीच मिळेल. शतक क्रमांक पहिलं संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. ओमकारला मात्र शांत बसवलाय. अजय भस्माला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय, परंतु नंतर आला राम वीर आणि त्याने मात्र इथे चौकार ठोकून षटकार ठोकून टीमचे टोटल नेऊन ठेवले तब्बल 13 या आकड्यावरती. चला नौका गोलंदाज त्वरित गोलंदाजी रडारवरती रवाना करायचा टीम चौदरवाडी आणि 38 सर्कलचं बंधन इथे संपलं गेलं आहे, तर आपण फील्ड तैनात करायची. टीम चौदरवाडी प्लीज वेल स्पेन करू नका, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. कमबॅक केलं होतं प्रसादने, परंतु राम आल्यानंतर रामाने इथे मात्र काम केलं आणि षटकार लगावून टीमचे टोटल 13 या आकड्यावर नेऊन ठेवले आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येतोय दशरथ, समोर फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाजी करेल बॅटिंग स्टान्सवरती राम. राम आहे, यस रामवीरला पाहतोय आपण, ज्याने आल्या आल्या षटकार लगावला होता. झेल टिपावी लागेल, नाही मारत्या नाही, बॉल षटकार आहे बाहेर. बेग म्हणजे कसं बरा होईल, बेकार खुशा मारत्या, मोकार मोकार लांब लांब गड्या पाटेसारखा काटेसारखा ताकद लावून झेल टिपली. डीजे आहे, डीजे डीजे आणि मिकी माऊस काय घुसला काय त्यांच्या कोपऱ्यात गेलं वाटतं. काय झालं, माल वाटला माल दम देतो, काय झाला आता घरी पळाय, घाबरलो मोहन. यावेळेस दशरथ पहिल्याच बॉलवरती विकेट. न्यू बॅटर रुपेश टॅप केला, क्षेत्ररक्षक आहे नाही, पाया पड का काय झाला आता करण गोरे. यस इथे नक्कीच आपण पाहतोय हिट केलं होतं, परंतु पंचांच्या समोर फील्ड होती. पंच धाबा 3. धाबा धाव फलकावरती. रुपेशला आपण पाहतो बॅटिंग स्टान्स वरती आला होता आणि आल्या आल्या प्रहार तर मारला होता, परंतु इथे जर विचार करायला गेला तर 3 धाबा घेतल्या. 3च्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. आता मात्र सलामीचा फलंदाज ओमकार बॅटिंग स्टान्स वरती आहे. एक हायटेड फलंदाज आहे, एक नावलौकिक फलंदाज आहे सचिन 11 माथेरान टीमचा, आणि या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे, स्किल कौशल्य आहे, त्याचा वापर इथे केला जाईल का. यावेळेस गुटना टेक आणि तमाशा देख, खुरपून खुरपून खुरप्या शॉट, बॉल मारला त्या बरोबर, पण काय
फिल्डर आहे त्यात ताईड आहे. यावेळेस एकच धाव. 17 धावा धाव फलकावरती. आज थोडासा फॉर्म मात्र टीम सचिन इलेव्हन माथेरानचा कमी पाहायला मिळतोय, कारण की यावेळेस सुरेख फील्ड पाहायला मिळत नाही. चापा चापा तेवढंच बेडूक चापा. बघ आधीच दुष्काळ 13वा महिना करून ठेवा. 2 धावा इथे घेतल्या आहेत. तिसरीचा कॉल करणार होते वरून थांबवला गेलाय. या 2 धावाच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचती या 19 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ जमलाय. दशरथच्या कमबॅक तर केलेला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त धावा खर्च केलाय 6 आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. यावेळेस वेग होता, लेंथ होता, टप्पा होता. यष्टीरक्षक धुंदा करणार नाहीये चुकी. मी तर म्हणेल डॉट बॉल आलाय. ओमकार बॅटिंग स्टान्स वरती आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. ओमकार अजूनही झुंज देतोय. ओमकार अजूनही लढत देतोय. ओमकारची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे. ओमकारची तलवार चालणं खूप गरजेचं आहे. रुपेश आहे, सॉरी रुपेश. आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती स्ट्राईक एंडला रुपेश आहे. शतक क्रमांक दुसरं संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली या 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. थँक्यू डझे मास्टर. आपण पाहतोय सातत्यानं 5 दिवस या शृंखलेमध्ये ज्याने पंचांची कामगिरी पार पाडली अशा कर्जत असोसिएशन, आदिवासी टेनिस क्रिकेट कर्जत असोसिएशनच्या नावाजलेले पंच आपण पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल सुरेश निरगुडा. लेगबायचे पंच आपण पाहतोय आकाश निरगुडा आणि ऑफिशियल पंच आपल्या भेटीला असतील हारी दोरे. असे हे तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि सातत्यपूर्व 5 दिवस ज्याने समालोचन केले ते मात्र आमचे साथी समालोचक आदरणीय योगेश ढोले सर आणि अधूनमधून चंद्रसूर्य उगवणारा आमचे गणेश सर. ते मात्र येत आहेत कधी जात आहेत कधी समजतही नाही आहे. परंतु त्यांचं योगदान थोडंफार लागलं आमच्या शृंखलेला, तर त्यांचंही खूप खूप आभार. सर्वांचंही खूप खूप आभार. मंडप डेकोरेटर तसेच ज्याने मंच उपलब्ध केला त्यांचंही, आणि मेन गोष्ट म्हणजे ज्याने ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्यांचं तर मी मनापासून शतशः खूप खूप आभार मानतो आहे. त्यांना मजा आले चौधराडेवाल्यांना. त्यांना वाटलं घरचं मैदान आहे, खेळा पेका इकडे नाही, झोंब्या खेळा झोंब्या, एकमेकाय डोक्यावर डोक्या आपटा. पंच धावा मिळतील 2. पहिला बॉल डॉट आला होता. नेक्स्ट बॉल वरती 2 धावा. करण गोरे गोलंदाजी ट्रॅक वरती. करण गोरेला कमबॅक करावं लागेल. जी प्रसादने खेळी केली होती ती मात्र रोखून आता धावा रोकाव्या लागतील. 21 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू सुरेख हाताळावे लागतील. फटका इथे सुरेख आहे, दमदार आहे, स्ट्रोक देखना आहे. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि फेकून दिलाय षटकार. थँक्यू डझे मास्टर. ओमकार षटकार तर आलाय. 27 धावा धाव फलकावर लागल्यात. काय घडणार की मॅच मध्ये? यावेळेस 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 पुन्हा दुसरा बॉल. नौका गोलंदाज म्हटलं होतं एक दिवस चालणार तर एक दिवस ढलणार. इथे मात्र करण वरती सलग 2 षटकार ओमकारने टोकलेत. करण मात्र थोडंसं प्रेशर मध्ये असेल. यावेळेस करणच्या हृदयाचे ठोके इथे थांबले जातील.
33 धावा धावफलकावरती. अजून 2 बॉल आहेत, करणला रोखावे लागतील. थोडस हृदयावर हात ठेवून मन शांत करावं लागेल. चंचल मन इथे झालंय आणि ते मात्र शांत करून गोलंदाजी करावी लागेल. ओमकार ऑन फायर. ज्या गोलंदाजावरती टीमची इच्छा आणि आकांक्षा होती तो गोलंदाज इथे मार खातोय. पहिला बॉल डॉट आला होता असं वाटलं होतं करण धावा रोखेल, परंतु दुसऱ्या बॉलवरती 2 धावा खर्च करून पुढचे 2 बॉल 12 धावा खर्च, अशा एकूण धावा खर्च केलाय 14. यावेळेस अंगदृष्टीवर आदळला इथे एक धाव. वा काय आंब पाडीत हो काय. यावेळेस डॉट बॉल आलाय. 4-5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडू आणि 33 धावा. ते क्रिकेटमध्ये समीकरणच आहे दादा. कॅच इन टू मॅच विन, कॅच ड्रॉप टू मॅच ड्रॉप. आणि तेच समीकरण इथे पाहायला मिळते टीम चौदरवाडीच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप केलेली आहे. आता मात्र समोर ओमकार अजूनही तग धरून आहे. यावेळेस खोला टाकला होता. यॉर्कलाइनचा बॉल इथे एक धाव मिळाली. मारत्या तुतू मे यस मारत्या भू चाप्टर आहे. रिक्षावाला शेवटीला घेर टिकू का नको, टिकू का नको, टिकला एकदा टॉपचा घेर, विकेटचं पतन. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. 34 धावा धावफलकावरती. विजयासाठी गरज आहे टीम चौदरवाडीला 35 धाब्यांची. आपण पाहतोय संदीप वीर, सचिन 11 माथेरान
बनाम आपण पाहतोय हा सामना तिसरी सेमीफायनल प्रसाद स्ट्राइक एंड वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती दशरथ, गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप वीर. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती डॉट फेकी, बॅटला ब्रश केला होता परंतु बॉल तिथेच थांबून राहिलाय, तक धरून राहिलाय. इथे मात्र एकही धाव मिळणार नाही. 35 धावा ठोकत असताना टीम चौदरवाडीला मोठाले फटकेबाजी करावी लागेल. समोर दशरथ आहे आणि दशरथला स्ट्राइक वर येणं खूप गरजेचं आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतले जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हाताखाली. प्रसादला मात्र काही समजेन असं होत आहे. बॉल आला इथे डॉट. स्तब्ध ठेवलाय, म्हटलं होतं वेगावरती स्वार आहे संदीप वीर. सचिन 11 माथेरान का नाव घातलं जातंय, का दबदबा आहे ते मात्र दाखवून देतोय. परंतु 35 धावा काही एवढा मोठा स्कोर नव्हता. अगदी 12-12च्या सरासरीने जरी पाहिलं गेलं तरी भरपूर रनच येत आहेत. परंतु इथे शांत आणि सावध. यावेळेस सुद्धा डॉट बॉल आहे. चौथा बॉल डॉट फेकलाय. थेंब चौदरवाडी हार्डलक इथे पहिल्याच 4 चेंडूंमध्ये डॉट फेकी टीम सचिन 11 माथेरानने केलेली आहे. काय घडणार या मॅच मध्ये, इथपर्यंत तर आलात तुम्ही. पुढची मॅच इथे मात्र तुम्हाला खेळायची असेल तर एफर्ट चांगलं द्यावं लागेल. बॅटिंग स्टान्स इथे सजवावा लागेल. बॅटला ब्रश केलाय. इथे मात्र 4 बॉल संपून 5व्या बॉल वरती प्रसाद तंबूच्या आश्रयाला जातोय. बॅक टू डग आउट. न्यू बॅटर पाहतोय आपण इथे. मोहनला रवाना केलं जाते बॅटिंग स्टान्स वरती टीम चौदरवाडीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल इथे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एकही धाव फलकावर नाहीये. अकाउंट ओपन होईल का इथे? मोहन फटका लगवेल का षटकार या चौकार? यावेळेस मोहन आलाय. आडव्या बॅटने सजवलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे इथे. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. शेवटच्या बॉल वरती अकाउंट ओपन झालाय. आता मात्र 12 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज अजय बसमा सचिन 11 माथेरान टीमचा हा स्टार खेळाडू आहे. परंतु आज इथे शांत बसवलाय. स्ट्राइक एंड वरती मोहन केवारी आहे. 34 धावा अजूनही ठोकायच्या आहेत. इथे मात्र एक धाव तर आली. मोहन केवारी कशा प्रकारे फेस केले जातील इथे? मोहन केवारी ब्लास्टर चढवलाय. बराच काळ चेंडू आवेत आहे परंतु काय घडतं इथं? उंची जास्त आहे, लांबी कमी. मोहन बॅक टू डग आउट. ठोकडीच आहे.
त्यावेळेस फटका तर सजवला, न्यू बॅटर आला होता किरण. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचं कॉलिंग तुतू मेमे चालला होता. थर्ड अंपायरकडे रेफर केलं गेलं आहे. नक्कीच थोडं पाहिलं जाईल, थोडा वेळ द्यायचा आहे. हॅलो, फलंदाज सेफ आहे. इथे मात्र मिळतील अवघ्या 2 धावा. किरण स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय 2 धावा घेतल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या शतकामध्ये टीमची टोटल फक्त 3 याकडे वरती. पूर्ण फलंदाजांना स्तब्ध बसवून ठेवण्याचं काम सचिन 11 माथेरान संघाकडनं झालेलं आहे. दशरथला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे किरणला. जर दशरथ स्ट्राईक वरती आला, 2 ते 3 मोठाले फटके लगावले तर कमबॅक होऊ शकतं. आणि ते कमबॅक करावं लागेल दशरथला. आपल्या संघासाठी विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. यावेळेस फटका लगावलाय, एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचं कॉलिंग इथे मात्र होणार नाहीये. बॉल झाले 4 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. दुसऱ्या शतकाचा चौथा बॉल संपलेला आहे आणि 4च धावा धाव फलकावरती. यामधून जो जिंकेल तो संघ मात्र सेलू टीम समोर लढत देईल. यस, इथे विकेटचं पतन अल्बेबोरच्या सह्यात तशरत होईल बाद. जोदान मिळालं होतं परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॅक टू पवेलियन दशरथ. देशाच्या 7 बॉल आणि 31 धाव्यांची गरज. आनंद आला न्यू बॅटर. काय घडणार या मॅच मध्ये? 7 बॉल आणि 31 धाव्यांची गरज. जर मोठा फटका आला तर शेवटच्या क्षणापर्यंत मॅच इथे पाहायला मिळेल. इथे टॅप केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडणार या बॉलवरती? मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. अजूनही 6 बॉल आणि टीम चौधरीला विजयासाठी गरज आहे 30 धाव्यांची. 1 धाव घेतली आहे. 5 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 6 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. 5 मोठाले फटके. 5 षटकार लगवावे लागतील इथे 6 बॉल मध्ये. इथे पहिल्याच बॉल वरती काय होत आहे? पहिल्याच बॉल वरती मी तर म्हणेल आनंद पायर झाला होता परंतु झेल टिपला गेलाय. 5 बॉल आणि 5 षटकारांची गरज टीम सौदरवडीला विजयासाठी.
तर 1 ते 2 नंबर साठी पात्र ठरला जाईल. फक्त आणि फक्त सन्मान देण्याचं काम केलंय. दे किरण बाबा त्याला 2 बॉल दे. तावात आहे तो इकडे आज. माझं लुपलेला मग योग तरी मारीन. करण थेटच नको बॅट फिरू. धावा आता. प्लेट केलेली आहे इथे मात्र करणला नक्कीच आवर्जून स्ट्राईक दिली जाईल. शेवटचं मी तर म्हणेल इथे बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉल वरती काय घडणार आहे यावेळेस. करण गोरे बिरकी शॉट परंतु विन ठरली जाते. सचिन 11 माथेरान टीम खूप खूप अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक.